भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आज तिसऱ्या दिवशी देखील सांगली जिल्ह्यामध्ये बघायला मिळत आहेत। सांगली जिल्ह्यामध्ये आज देखील अनेक ठिकाणी वेगवेगळे आंदोलनं होत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून जर आपण बघितलं तर ईश्वरपूरमध्ये रास्ता रोको आंदोलन आहे ते केलं जात आहे। कामेरी चौकामध्ये जयंत पाटील समर्थकांकडून हे सगळं आंदोलन आहे ते केलं जात असल्याचं बघायला मिळतंय। खरं तर आज या गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ ईश्वरपूर बंदची देखील हाक दिलेली आहे, ज्याला सकाळच्या टप्प्यामध्ये नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो दिल्याचं बघायला मिळालं आणि त्यानंतर आता ईश्वरपूरच्या मुख्य रस्त्यावर हा रास्ता रोकोला सुरुवात झालेली आहे। महिला आंदोलकांचा देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग या ठिकाणी असल्याचं बघायला मिळतंय। काही वेळापूर्वी एका कार्यकर्त्यानं टायर जाळून निषेध व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, त्याला पोलिसांनी चांगलाच दम आहे तो दिलेला आहे आणि त्यानंतर आपण बघतोय या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस फौजफाटा जो आहे तो ईश्वरपूर परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतोय। गेल्या 10 ते 15 मिनिटांपासून या सगळ्या आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर या मुख्य रस्त्यावर वाहनांच्या देखील लांबच लांब रांगा लागल्याचं आपल्याला या निमित्तानं बघायला मिळते आणि त्यामुळं एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना सुनावलेलं असलं, काही सूचना जरी दिलेल्या असल्या तरी अजूनही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या सगळ्या प्रकरणावरून आक्रमक असल्याचं बघायला मिळतंय। सोमवारी देखील राज्यातील पक्षाचे वरिष्ठ नेते जे आहेत ते सांगलीमध्ये येणार आहेत, राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होणार आहेत आणि आपला विरोध आहे तो कायम राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं ठेवल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज ईश्वरपूरमध्ये या सगळ्या रास्ता रोको आंदोलनाला आता सुरुवात झालेली आहे। गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आहे ती देखील केली जाते। महायुती सरकार या गोपीचंद पडळकर यांना जाणीवपूर्वक संरक्षण देत असल्याचं किंवा पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील या सगळ्या आंदोलकांकडून केला जातो आणि त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर 3 दिवसांनंतर देखील सांगली जिल्ह्यामध्ये गोपीचंद पडळकर यांनी या केलेल्या या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटताना बघायला मिळत आहेत आणि त्यामुळेच ईश्वरपूरमध्ये आज या सगळ्या रास्ता रोकोला सुरुवात झाल्याचं देखील बघायला मिळतंय। सुनील काटकरचा भूषण पाटील, ईश्वरपूर, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।